अलमट्टीच्या धरणासंदर्भात जो पाण्याचा संघर्ष सुरू आहे त्यावरती एक महाराष्ट्राची काय भूमिका असावी या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज राजधानी दिल्लीत होणार आहे। काय त्या बैठकीचे मुद्दे आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत आहेत सतीश उर्फ बंटी पाटील। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, पश्चिम महाराष्ट्रासाठी अलमट्टी धरण अत्यंत महत्त्वाचं आहे। सांगली असो, कोल्हापूर असो यासारख्या जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचं, पण पाण्याचा संघर्ष अजून सुरू आहे। आज एक महत्त्वाची बैठक होते, काय मुद्दे असणार आहेत? अलमट्टीची उंची वाढल्यामुळे त्याचा पुराचा फटका बॅकवॉटरचा साधारणपणे कोल्हापूर, सांगली आणि कराड या प्रामुख्यानं होतं आणि दरवर्षी 4-5 हजार कोटीचं नुकसान या सगळ्या जिल्ह्यांचं पूर आला की साधारणपणे होतं, कारण की पाण्याचा निचरा होत नाही। आणि त्यामुळं आमची विनंती आहे की केंद्रानं यात हस्तक्षेप करावा, कृष्णा लवादानं जो निर्णय दिलेला आहे त्याचा फेरविचार करावा। पाणी वाटपासंदर्भात तेलंगणा, आंध्र प्रदेश सुप्रीम कोर्टात आलेला आहे, तो वेगळा विषय आहे, परंतु उंचीचा फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे आणि महाराष्ट्र शासनातले आम्ही सर्वपक्षीय विनंती करायला आलो केंद्राला। आपण सी आर पाटलांची देखील भेट घेणार आहे। सी आर पाटलांना आपण विनंती करणार, पाण्याचं काही वाटपाचं सूत्र देखील निश्चित करण्याची मागणी करणार आहात का? आता त्याच्यावर चर्चा झालेली आहे की जुनं सूत्र होतं त्याच्या संदर्भात काही चर्चा करावी का, हाही मुद्दा मागच्या वेळी एका बैठकीमध्ये चर्चेत आला होता, परंतु आत्ता प्रायोरिटी उंचीच्या संदर्भातली राहील, कारण की ऑलरेडी त्यांनी ते प्रोव्हिजन्स केलेले आहेत, फक्त गेट बसवायचं काम त्यांचं बाकी आहे। त्यामुळं ते होऊ नये ह्यासाठी कणखर भूमिका केंद्रानं घ्यावी आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा। साधारणतः 524 मीटर उंची आहे ज्या कर्नाटकाने अलमट्टी धरणाची उंची वाढवलेली आहे। त्यामुळे जसा उल्लेख केला आपण, कराडसारखं शहर असो किंवा कोल्हापूरसारखं शहर असो, इथे जे नुकसान होतं या नुकसानासंदर्भात वारंवार चर्चा केली जाते, पण भूमिका काही निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। केंद्र सरकारही त्यावरती काही चर्चा करत नाही आहे, कर्नाटकही सरकार चर्चा करत नाही। आता जर बघितलं तर कर्नाटकमध्ये ज्यामध्ये सरकार आहे ते एकाच विचाराचं सरकार आहे, तुम्ही सुद्धा त्याच पक्षाचे नेते आहात। नाही, ते सरकार त्यांची भूमिका मांडते, आम्हाला महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडावी, कोल्हापूर, सांगलीचा विचार करावा सरकारनं, ही आमची साधारण अपेक्षा आहे। आणि म्हणून आम्ही हा लढा सर्वपक्षीय केलेला, उद्देश एवढाच आहे की सर्व पक्षाची ताकद महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये एका विषयामध्ये ताकदीनं या ठिकाणी राहावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून मी म्हटलं तसं शासनाची भूमिका, रुरकीचा जो अहवाल आहे त्या अहवालाच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून कर्नाटकला सांगणं की हे गरजेचं नाही आहे, याचा फटका बसणार आहे, शेवटी कुणीतरी मध्यस्थी करायला लागेल आणि केंद्र शासन अथॉरिटी आहे की दोन्ही राज्याचा समन्वय साधून यामध्ये चूक काय बरोबर काय हे त्यांना समजावून सांगून त्यातून आम्हाला न्याय देणं ही केंद्राची जबाबदारी। काय वाटतं, अशा बैठकीच्या माध्यमातून मार्ग निघतो का? नाही, शेवटी भूमिका तरी केंद्राकडे गेली पाहिजे। आम्ही ज्यावेळी हे सर्वपक्षीय आंदोलन मी पहिल्यांदा केलं, अंकलीच्या पुलावर आम्ही रस्ता रोको केला आणि सर्वपक्षीय केला, त्यानंतर काही बैठका विखे पाटील साहेबांनी घेतल्या, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की ज्यावेळी केंद्रात जाऊ त्यावेळी सगळ्यांना घेऊन जावा, कारण की या मुद्द्यावर सगळे पक्ष एकत्र आहेत, कुठेही आमच्यात वाद नाही आहे। आणि मग ती भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांनी हस्तक्षेप करावा, करावाच लागेल, नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार कसा? म्हणजे केंद्रानं जर हस्तक्षेप केलं नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही। एक वेगळा प्रश्न सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होऊ घातले, सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले आहे की नोव्हेंबरच्या संदर्भात निवडणुका घ्याव्या, पण पक्षामध्ये प्रचंड पचड दिसत आहे। नाही, शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर काही इनकमिंग काही आउटगोईंग होत राहणार आहे। आमच्याकडे काही इनकमिंग आता आपल्याला झालेले दिसेल, आता थोडं संयम बाळगला तर पक्षाला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात हे लोकांना लक्षात येत नाही। आणि म्हणून ठीक आहे, थोडे व्हॅक्यूम क्रिएट झाला तर तो व्हॅक्यूम भरून काढणारं नवं नेतृत्व सुद्धा निर्माण होत असतं, असं नसतं की फारच पक्ष संपतो असा नाही आहे। काँग्रेसला अनेक धक्के अनेकदा बसलेले आहेत, त्यातून काँग्रेस सावरलेली आहे। लोकसभेच्या आधी आपण बघितला, लोकसभेला काँग्रेसला यश मिळालं, त्यामुळे लोकांनाही आवडत नाही। आणि ती जी एसटी आता भरणार आहे ती एसटी अशी भरणार आहे की त्याचा ऍक्सिडेंट महायुतीचा झाल्याशिवाय राहणार नाही। एक या संदर्भातच प्रश्न आहे, काही काँग्रेसमधले बडे नेते हे भाजपच्या मार्गावरती आहे, एवढे उतावळी का झाले काँग्रेसचे नेते? नाही, मला वाटत नाही आता काय कोण जायच्या भानगडीत पडेल, कारण की आता म्हणजे तिथं जाऊन उभा राहावंच लागणार आहे म्हणजे बसायला खुर्ची सुद्धा मिळेल का शंका आहे, कारण की मूळचा भाजपवाला आता त्यालाच कळत नाही की मी नेमका भाजपमध्ये आहे का नाही। म्हणजे जुने 25-30 वर्ष भाजपमध्ये असणारे त्यांना आता म्हणजे त्यांना शंका वाटते की आता आपण भाजपमध्ये आहोत का नाही, असं वातावरण आता भाजपचं आहे। त्यामुळे मला नाही वाटत आता कोण फार आता तिकडे जायच्या भानगडीत पडेल।
आहे तिथं राहून स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यामध्ये मला वाटते सगळ्यांचं हित आहे. धन्यवाद. ते सचिव बंटी पाटील यांनी अलमट्टी धरणाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज दिल्लीत होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत यांच्या नेतृत्वात ही बैठक होत आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.